कोर्टाचे आदेश होते, परवानगी देऊ नका, त्याचं पालन केलं असं महाधिवक्त्यांनी कोर्टामध्ये सांगितलं। आतापर्यंत महाधिवक्त्यांचा काय काय युक्तिवाद आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत। त्यामध्ये शनिवार रविवारचं आंदोलन विना परवानगी असल्याची माहिती सरकारनं कोर्टामध्ये दिली। कोर्टाचे आदेश होते, शनिवार रविवार परवानगी देऊ नका, त्याचं पालन झालेलं आहे अशी माहिती महाधिवक्त्यांनी कोर्टामध्ये दिली। परवानगीपेक्षा जास्त आंदोलक मुंबईमध्ये आले असं देखील महाधिवक्त्यांनी म्हटलंय। तर अटी शर्तींच्या उल्लंघनाची माहिती महाधिवक्ता कोर्टामध्ये देत आहे। अटी शर्तींच्या उल्लंघनाची माहिती सध्या महाधिवक्त्यांकडून कोर्टामध्ये दिली जात आहे। जरांगे यांच्या आंदोलनाला पहिले 2 दिवस परवानगी देण्यात आली। शनिवार रविवार कोर्टाने परवानगी देण्यास मनाई केली होती, तर त्याचं पालन झालेलं आहे अशी माहिती महाधिवक्त्यांनी दिली आहे। अटी शर्तींच्या उल्लंघनाची माहिती महाधिवक्त्यांकडून आता कोर्टामध्ये दिली जात आहे। तर ध्वनिक्षेपकाचा वापर परवानगी विना केला असा युक्तिवाद या ठिकाणी महाधिवक्त्यांनी केलेला आहे। ध्वनिक्षेपकाचा वापर यासाठी परवानगी घेण्यात आली नव्हती असं देखील महाधिवक्त्यांनी कोर्टामध्ये सांगितलं। कोर्टाचे आदेश होते, तसे परवानगी देऊ नका, त्याचं पालन करण्यात आल्याचं महाधिवक्त्यांनी कोर्टामध्ये सांगितलेलं आहे। अटी शर्तींच्या उल्लंघनाची माहिती महाधिवक्ता कोर्टामध्ये देत आहे। तर गणेशोत्सव सुरू असताना अनेक ठिकाणी गर्दी होती। आंदोलनाला फक्त 6 वाजेपर्यंत परवानगी होती, त्याचं उल्लंघन झालेलं आहे अशी देखील माहिती कोर्टामध्ये देण्यात आली। तर अटी शर्तींचं उल्लंघन झालेलं आहे याची माहिती महाधिवक्त्यांकडून दिली जाते। त्यामध्ये आंदोलनाला फक्त संध्याकाळी 6 पर्यंतच परवानगी होती, त्याचं उल्लंघन झालं अशी माहिती देखील कोर्टामध्ये देण्यात आली आहे। ध्वनिक्षेपकाचा वापर देखील विना परवानगी करण्यात आला असं देखील महाधिवक्त्यांनी कोर्टामध्ये सांगितलं। 6 वाजेपर्यंतच आंदोलनासाठी परवानगी होती, मात्र त्याचं उल्लंघन झालं असं महाधिवक्त्यांनी सांगितलेलं आहे। आझाद मैदान आणि बऱ्याच ठिकाणी आंदोलक आंदोलन करत होते अशी माहिती महाधिवक्त्यांनी कोर्टासमोर ठेवली आहे। आंदोलन फक्त 6 वाजेपर्यंत परवानगी होती, मात्र त्यानंतर सुद्धा सुरू असल्याची माहिती महाधिवक्त्यांकडून कोर्टामध्ये देण्यात आली। अटी शर्ती यांचं उल्लंघन झाल्याची माहिती ते कोर्टामध्ये देत आहेत। महाधिवक्त्यांकडून या आंदोलनामध्ये अटी शर्तींचं उल्लंघन होत असल्याची माहिती कोर्टासमोर ठेवली जात आहे। आतापर्यंत काय काय युक्तिवाद झाला ते आपण पाहूया। तर आंदोलनासाठी फक्त 6 वाजेपर्यंत परवानगी होती, त्याचं उल्लंघन झालं असं महाधिवक्त्यांनी सांगितलेलं आहे। परवानगी 6 वाजेपर्यंत असताना नंतर सरकारने मैदान रिकामं केलं नाही असा युक्तिवाद वकिलांनी केलेला आहे। तर कोर्टाचे आदेश होते, परवानगी देऊ नका, त्याचं पालन केलेलं आहे असं महाधिवक्त्यांनी युक्तिवाद करताना म्हटलंय। ध्वनिक्षेपकाचा वापर परवानगी विना केला अशी माहिती महाधिवक्त्यांनी कोर्टासमोर दिली। शनिवार रविवारचं आंदोलन विना परवानगी होतं अशी माहिती सरकारकडून कोर्टाला देण्यात आली आहे। नियमांचं पालन करणं त्यांचं काम आहे आणि त्यांनी ते पाळावं असं महाधिवक्त्यांनी म्हटलंय। गाड्या रोखल्या जात आहेत, रस्ते अडवले जात आहेत अशी माहिती सुद्धा महाधिवक्त्यांनी दिली। 5000 आंदोलकांना परवानगी होती, पण हजारो लोक आले अशी माहिती देखील महाधिवक्त्यांनी कोर्टाला दिली आहे। सध्या जरांगे यांचं आंदोलन बेकायदेशीर या संदर्भात हायकोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे, त्याचे अपडेट्स आपण या ठिकाणी पाहतोय। आझाद मैदान आणि बऱ्याच ठिकाणी आंदोलक आंदोलन करतायत अशी माहिती सुद्धा महाधिवक्त्यांनी दिली आहे। आंदोलनासाठी 6 पर्यंतच परवानगी होती, मात्र त्याचं उल्लंघन झाल्याची माहिती महाधिवक्त्यांनी कोर्टामध्ये दिली। सध्या अटी शर्तींचं उल्लंघन करण्यात आल्याची माहिती महाधिवक्त्यांकडून कोर्टामध्ये दिली जाते। तर जरांगे यांच्या आंदोलनाविरोधामध्ये हायकोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे। ध्वनिक्षेपकाचा वापर देखील विना परवाना करण्यात आला असं देखील महाधिवक्त्यांनी म्हटलंय। थेट अधिक अपडेटसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय यांच्याकडे। अक्षय, निखिला, खरं तर मराठा आरक्षणाच्या संदर्भात याचिका जी आहे ती आता हायकोर्टामध्ये सुरू आहे, तिची सुनावणी सुरू आहे। राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ जे आहेत ते राज्याच्या बाजूने आपली भूमिका जी आहे ती मांडताना पाहायला मिळतं। तर दुसरीकडे या सगळ्या मराठा आरक्षणाच्या विरोधातल्या याचिकेमध्ये एक हस्तक्षेप याचिका जी आहे ती मराठा आंदोलक असलेले कैलास खांड बहाले यांच्याकडनं करण्यात आलेली आहे आणि या सगळ्या मराठा आंदोलनाच्या
विरोधात वेगवेगळ्या संघटनांनी मुंबई हायकोर्टामध्ये याचिका केलेल्या आहेत। त्या सगळ्या याचिकांचे जे वकील आहेत ते देखील या सगळ्या सुनावणीच्या वेळेस उपस्थित आहेत। ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्यासोबतच विरोधातले जे काही 4 ते 5 वकील आहेत ते देखील या सुनावणीमध्ये उपस्थित आहे। ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्याकडनं भूमिका मांडण्यात आली की हे सगळं जे काही आंदोलन सुरू आहे मुंबई आझाद मैदानामध्ये ते सगळं नियम आणि अटी शर्तींच्या विरोधातलं आंदोलन आहे। सातत्यानं मराठा आंदोलकांकडनं रस्ते अडवणं, गाड्या अडवणं हे सगळे प्रकार सुरू आहेत। त्यामुळे या सगळ्या संदर्भातला एक विचार जो आहे तो हायकोर्टाने करावा अशी विनंती जी आहे ती विरोधात असणाऱ्या सगळ्या वकिलांनी केलेली असल्याचं पाहायला मिळतं। तर दुसरीकडे राज्य सरकारकडनं जे वीरेंद्र सराफ राज्याचे महाधिवक्ता आहेत ते भूमिका मांडताना म्हणतात की या सगळ्या आंदोलनाला अटी शर्तींसह परवानगी दिलेली होती, परंतु कोणतीही परवानगी जे अटी शर्ती ज्या आहेत ते या सगळ्या आंदोलकांकडनं पाळल्या गेलेल्या नाही आहेत। कोणत्या अटी शर्ती ज्या आहेत त्या या आंदोलनाला मोडलेल्या आहेत त्याची एक यादी जी आहे ती न्यायाधीशांना वीरेंद्र सराफ जे महाधिवक्ता आहेत राज्याचे त्यांच्याकडनं देण्यात आलेलं असल्याचं पाहायला मिळतंय। ही सगळी बाजू मांडल्यानंतर न्यायाधीशांकडनं प्रतिसवाल जो आहे तो महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांना करण्यात आला की जर अटी शर्तींचं उल्लंघन होत असेल तर तुम्ही नोटीस जी आहे ती जरंगे पाटील यांना पाठवली का, अशा पद्धतीचा प्रतिसवाल देखील जो आहे तो वीरेंद्र सराफ यांना न्यायाधीशांकडनं करण्यात आलेला आहे। वीरेंद्र सराफ यांनी आपली भूमिका मांडताना असं देखील कोर्टाला सांगितलं की आम्ही अटी शर्तींसह परवानगी दिलेली होती, परंतु या सगळ्या अटी शर्ती मान्य असतील आम्हाला अशा पद्धतीचं हमीपत्र जे आहे ते मनोज जरंगे पाटील यांनी आम्हाला दिलेलं होतं। आणि त्याचसोबतच शनिवार आणि रविवार या 2 दिवसाची परवानगी जी आहे आंदोलनाकरता ती सरकारने दिलीच नव्हती असा एक मोठा दावा आणि युक्तिवाद जो आहे तो आता कोर्टामध्ये वीरेंद्र सराफ यांनी केलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। हायकोर्टानेच आम्हाला परवानगी नका देऊ असं सांगितलेलं होतं राज्य सरकारला, त्यानुसार जरंगे यांनी आपण नियम पाळू असं सांगितलं आणि म्हणूनच त्यांना आझाद मैदानामध्ये परवानगी देण्यात आली असं महाधिवक्त्यांनी कोर्टामध्ये सांगितलेलं आहे। जरंगे यांनी नियम पाळू सांगितला होता आणि म्हणून आझाद मैदान दिलं असं महाधिवक्त्यांनी सांगितलं।